हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण आता सध्या बघतो आहोत सगळ्यात आवडता सेक्शन चॅप्टर नंबर 7 मेन्स्ट्रुएशन. आता आपल्याला बघायचे सर्कल आणि सर्कलचा सेक्टर. आपण याच्या अगोदर बघितलेले सेक्टर्स म्हणजे काय की भाग केलेले आहेत. मग आता आपल्याला बघायचं आहे तो आहे एरिया ऑफ अ सेक्टर. काही भाग केलेला आहे आणि त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. आपल्याला तर पूर्ण सर्कलचा एरिया काढता येतो, पाया आर स्क्वेअरने आपण तो काढतो. पण आता तो जो छोटा भाग दिलेला आहे त्याचा आपण एरिया कसा करणार. तर छोट्या भागाचं आपल्याला दिलेलं असतं की तो किती डिग्रीचा आहे. मग आपण त्याला थीटा असं म्हणूया. मग आपण सरळ सरळ एक छोटासा भाग करून घेतलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे की हा एवढा म्हणजे 1/4 आहे, एवढा म्हणजे 1/6 आहे. तो काही भाग नाही आहे आपला. आपण लिहूया थीटा अपॉन 360 इंटू पाया आर स्क्वेअर. म्हणजे किती असेल भाग त्याचा पाया आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ अ सेक्टर मिळणार आहे. आता समजा तो 180 डिग्री असेल तर 180 डिग्री डिवायडेड बाय 360 म्हणजे 1/2 आला पाया आर स्क्वेअर. मग जो काही आर असेल तर आपल्याला 2ने डिवाईड करता 2ने डिवाईड करता येईल आणि बाकीचं उत्तर आपल्याला येईल. कारण आपल्याला एरिया ऑफ सर्कल माहिती आहे. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की दिलेला जो आपल्याला भाग आहे, जो सेक्टर आहे त्याचा डिग्री किती आहे त्याला डिवायडेड बाय कंप्लीटनी करायचं आहे. 360ने डिवाईड करायचं आहे आणि पाया आर स्क्वेअरनी आपला तो एरिया ऑफ अ सेक्टर काढायचा आहे. लक्षात ठेवायला फार सोपं आहे. आता आपल्याला बघायचं आहे लेंथ ऑफ ॲन आर्क. आता हा जो काही सर्कल आहे त्याचा जो त्याने आपल्याला भाग दिलेला आहे त्याची आपल्याला लेंथ काढायची आहे. आपण सर्कम्फरन्स म्हणजे पूर्ण सर्कलची आपली जी लेंथ येते ती आपण काढतो. कशाने काढतो आपण 2 पाया आरने काढतो. ह्याच बेसवरती आपण ह्याला पण लक्षात ठेवायचं आहे. सर्कम्फरन्स त्याचा अर्धा भाग होईल किंवा पाव भाग होईल म्हणजे की किती भाग होईल तो कशावरती डिपेंड राहील की किती डिग्रीचा आपला तो सर्कल आहे त्याच्यावरती डिपेंड राहील. मग त्याला आपण थीटा डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाया आर झाला. एरिया ऑफ अ सेक्टर बघून झाला. लेंथ ऑफ ॲन आर्क बघून झाली. आता याच्यावरती डिपेंड जे काही क्वेश्चन्स असतील किंवा त्याच्या अगोदर सॉल्व एक्झाम्पल्सचे असतील ते पाहूया आणि मग त्याचे जे काही क्वेश्चन्स असतील ते सोडवूया. चला आता आपण पाहणार आहोत अ रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ ॲन आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर. म्हणजेच काय थोडक्यात लक्षात ठेवायचे एरिया ऑफ अ सेक्टरसाठी आपल्याला आणखीन एखादा फॉर्म्युला मिळतो आहे का ते आपण पाहणार आहोत. तर आपण बघूया लेंथ ऑफ द आर्क आहे तिला आपण एरिया ऑफ अ सेक्टरच्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करू शकतो काय. लेंथ ऑफ ॲन आर्कचा फॉर्म्युला काय आहे थीटा 360 इंटू 2 पाया आर आणि माझा सेक्टरचा काय आहे थीटा 360 पाया आर स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये काय आहे आर आहे इथे आर स्क्वेअर आहे म्हणून मी काय म्हटलं लेंथ ऑफ द आर्क किंवा आपण इथे म्हणूया फक्त एल. लेंथ ऑफ द आर्क पूर्ण घेतलं कारण बघा थीटा 360 सेम आहे. पाया सेम आहे. आर स्क्वेअर इथे फक्त आर आहे म्हणून मी एक्स्ट्रा आर केला. आता इथे फक्त काय एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर 2 जो आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तुम्हाला कट करावा लागेल तर माझं करेक्ट येणार आहे. म्हणून मी म्हटलं डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 केल्यावरती हा 2 कटआउट होईल ना म्हणून मी म्हटलं डिवायडेड बाय 2. म्हणजे माझा फॉर्म्युला काय तयार झाला एरिया ऑफ अ सेक्टरचा लेंथ ऑफ द आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. लेंथ ऑफ द आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2 हा झाला माझा
एरिया ऑफ अ सेक्टरचा फॉर्म्युला. आणि ह्यालाच आपण म्हणणार आहोत अ रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ ॲन आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर. आपल्याला एक फॉर्म्युला पाठ झालेला आहे, दुसरा फॉर्म्युला आपण त्याच्या आधारेच पाठ करतो आहोत. बघा, आपल्याला आता लेंथ ऑफ सेक्टर ऑफ एरिया ऑफ द सेक्टरसाठी दुसरा पण फॉर्म्युला मिळाला, लेंथ ऑफ ॲन आर्क इंटू आर डिवायडेड बाय 2. आपल्याला नाही काढता आला एरिया ऑफ द सेक्टर, लक्षात नाही राहिला एरिया ऑफ अ सेक्टर, तर आपल्याला हे तर लक्षात होतं लेंथ ऑफ ॲन आर्कवरनं पण आपण काढू शकतो आहे लेंथ ऑफ ॲन आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2.